नमस्कार. श्रमिक विश्वामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी सचिन देशपांडे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पर्यावरण संरक्षण निर्देशांना परभणी महापालिकेने दाखवली केराची टोपली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने परभणी शहर महानगरपालिकेला गतवर्षी नोव्हेंबर मध्ये एकूण 29 मुद्देनिहाय दिलेले निर्देश परभणी शहर महानगरपालिकेने अडगळीत टाकल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था आणि पाऊस उघडल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यावर होणाऱ्या धुळीने नागरिकांना प्रचंड प्रमाणात डोळ्यांच्या श्वासनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक माध्यम आणि खराब श्रेणीत असल्याचे दर्शवले गेले आहे. याचे प्रमाण निर्देश निर्गमित केल्याच्या कालावधीत चालू थंडीमुळे यावर्षी शेवटच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात हवेची गुणवत्ता आणखीनच खालावली असल्याचे हवेच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी अधिक चांगली मूल्यांकन आणि अंमलबजावणी कृती योग्य उपायावर महाराष्ट्र राज्यातील महापालिका परिषदांना अधिक दर्जाबद्ध प्रतिसाद कृती आराखडा लागू करून शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी योग्य कृती करण्याचे निर्देश दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या वतीने परभणी शहर महापालिका आयुक्तांना नोव्हेंबर 2023 मध्ये निर्देश देण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रामुख्याने वायू प्रदूषण, स्त्रोत गटामध्ये जसे बांधकाम आणि विध्वंस, वाहनांना संबोधित करण्यासाठी करण्याच्या प्रमुख कृतींचे तपशीलवार वर्णन तथा रस्त्यावरील धूळ, स्मशानभूमी, बेकरी इत्यादी घटकांकडे लक्ष वेधण्यात आले आहे तथा निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्याचे आदेशित करण्यात आले. बांधकाम प्रकल्पांच्या परिघाभोवती किमान 25 फूट उंच टीन मेटल शीट उभारणे, बांधकामाधीन सर्व इमारतींना सर्व बाजूंनी ओल्या हिरव्या कापडाने ओल्या ज्यूट झरीने अनिवार्यपणे बंदिस्त करणे, पाडलेल्या सर्व बांधकामांना वरपासून खालपर्यंत ताडपत्री ज्यूट शीटने झाकलेले ठेवणे, संरचना पाडण्याच्या प्रक्रियेदरम्यान सतत पाणी शिंपडणे, परिवहन विभाग ओव्हरलोड वाहने, न उघडलेली वाहने, रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्या वाहनावर कारवाई करेल याची दक्षता जिल्ह्यामध्ये किती प्रमाणात अंमलबजावणी झाली हा संशोधनाचा विषय ठरेल. बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकली जावीत, जेणेकरून वाहतुकी दरम्यान बांधकाम साहित्य किंवा मोडतोड हवेतून होणार नाही. रात्री उशिरा बेकायदा सी आणि डी डंपिंग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आयुक्त यांनी विशेष पथके तयार करण्याची निर्देशात नमूद आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रस्त्यांना पक्के फुटपाथ दिले जातील. एमपीसी बोर्डाने स्थापित केलेल्या सतत हवा गुणवत्ता देखरेख केंद्र नियमितपणे प्राधिकरणाद्वारे निरीक्षण केली जावीत, असेही निर्देशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी आयुक्त वायू प्रदूषण कमी करण्याच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके तैनात करतील. या पथकाचे नेतृत्व एक वरिष्ठ अधिकारी करील. असे नियमित जनजागृती मोहीम राबविल्या जातील, याचीही दक्षता घेण्याच्या आदेशात म्हटले आहे. परभणी शहरात प्रमुख रस्त्यावर सातत्याने वाढणाऱ्या समस्येकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत आली आहे. उपाययोजनांच्या अनुषंगाने आनंद असून महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांनाही मनपाने केराची टोपली दाखवली असल्याची बाब अधोरेखित झाली आहे. श्रमिक विश्वासाठी सचिन देशपांडे, परभणी.